सायकल टेकतंय. जय श्रीराम. चला फ्यूल स्टेशन. काय महाराज काय आता निघताना बोलता नाही आलं रे. म्हटलं पुढे जाऊन बोलू. तर आपलं स्वागत केलेलं आहे मेघराजाने, पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे आणि खूप आनंद आला पावसामध्ये. आणि पाऊस पडला तसा आम्ही डीमार्टमध्ये शिरलो. कशाला? रेनकोट घेण्यासाठी. तर चला मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आत्तापासून आणि आजपासून आपली सुरू झालेली आहे तयारी ही पंढरपूर वारीची. तर पंढरपूर वारीची तयारी आजपासूनच आपण करत आहोत महाराज. आजपासून आता लागलो पंढरपूरला. आता इथून पुढे दुसरे ब्लॉग आपले येणार नाही. जे पण काय रिलेटेड आहेत आता ते पंढरपूरच्या वारीच्या रिलेटेडच असेल. काही आता तयारी, सर्व तयारी. आता आजपासून पहिली तयारी करायला चाललो आपण आळंदीला. तर आळंदीला काय तयारी करायला चाललोय ते आळंदीला जाऊन सांगू. काय इथं कशाला सांगायचं. तोपर्यंत आपण काही ना काही रस्त्यामध्ये थांबूया, बोलूया. आता पंढरपूरच्या वारीविषयीच आपल्याला बोलायचं आहे. आता जाता कुठं थांबलो तर पंढरपूरच आपण विषय सोडू. मस्त पंढरपूरचा विषय सोडूया आता, आहे की नाही. आता दुसरा काही विषय काढायला नको. नाही बोलण्याची नाही. आता पंढरविनं काही देवविनं काही, एका पंढरीविनं काही. आणि अशा प्रकारे मस्त तयारी चालू आहे आपल्या आता पंढरपूरची. तर पहिली फेरी आपल्या पंढरपूरच्या तयारीची आपण चाललेलो आहोत आळंदीला. आपल्या वाशी ते आळंदी अशी आपली फेरी आहे. ती कशासाठी फेरी आहे ते सर्व दाखवू तुम्हाला. तर चला निघूया, थोडा पुढचा प्रवास करूया आणि जाऊया पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. काहीतरी ऑफर द्यायला बाबा. काय ऑफर आहे रे? मॅरिड लोकांसाठी. नाही आम्ही मॅरिड नाही रे, आम्ही कुवारे आहोत महाराज. सॉरी महाराज, कुवारे आहेत तुम्ही. बरं चला. माझा मुलगा लग्नाला झालाय. फक्त तुझा मुलगा लग्नाला झालाय. हो चला भेटूयात पुढं. चाय घेऊया थोडा. आता मस्त थंडी पडली ना, जरा चाय पिऊ. पहिल्या पावसाची पहिली चाय मी घेतो ना, तू नको घेऊ. पहिल्या पावसाची तू कॉफी घे. पहिल्या पावसाची पहिली चाय आपण घेऊया. चला चायच्या दुकानावर भेटूया. चाय गरम.
चला मंडळी, आपण पोचलेलो आहोत शिंगरोबा देवस्थान. चला दर्शन करूया. आपला अर्ध घाट पोचलं झालेला आहे आणि लगेचच दर्शन करून पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाचं दर्शन करून आपण मात्र पुढं सरसावत आहोत. जायचं का पुढं महाराज? उशीर झाला ना पावसामुळं. प्रसाद घ्या. चला. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत माऊलींच्या दर्शनाला, माऊलींच्या मंदिराजवळ. चला आता गाडीवर भेटतो एकाच मिनिटात तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपण पोहोचतो आहोत आळंदीला आणि आळंदीत पोहोचून आपलं दर्शन झालेले आहेत. मस्त दर्शन झालं का नाही माऊली? एकदम छान सुंदर दर्शन झालं. हे सर्व काही गोष्टी आपल्या आणि आपला भोजनालय चालू आहे. चला माऊली, दर्शन तर आपले झालेले आहेत, पण मी मुद्दाम कधीही तुम्हाला दर्शन करताना आतमध्ये मोबाईल काढत नाही किंवा तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही. याचं कारण का आपल्याला काही गोष्टींची पावित्र्यता राखायला पाहिजे, आहे का नाही महाराज? काय तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवून तेवढी मजा नाही. त्याच्यापेक्षा मंदिरापर्यंत मी जातो मोबाईल घेऊन, पण मंदिराच्या आत मी मात्र मोबाईल बंद करतो. तिथं शूट काढत नाही. असू द्या, कधीतरी छोटा छोटा बाहेरचा काढीन, पण समाधीजवळ तसं मला अलाउड नाही आहे. पण कदाचित मंदिरात व्हिडिओ काढू नये. असू द्या, चला आपला विषय आहे तो. तर चला मंडळी, काय म्हणता महाराज? पाणी येतं? पाणी नाही, नको. चल, आहे तर पाणी भरपूर आहे. तर आता घरी जाऊया आणि तुम्हाला निवांत आपला काय बोलतो तो सगळा विषय समजवून सांगतो आणि बघू आज व्हिडिओ एंड करायची का नाही. यालाच आपण जॉईनसुद्धा करू शकतो. बघूया पुढं. चला घरी जाऊया. अतिशय सुंदर, मस्त ना. पखवाज, टाळ, मृदुंग, पेटी, विणा, तुळशी वृंदावन, श्री क्षेत्र आळंदी. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत आणि जेवलो आहोत. सगळं आळंदीत झालेलं आहे आपलं. आणि आपला जो विषय होता तो विषय असा आहे का, असंच आहे. तर आपण आळंदीत का आलो, त्याचं एक छोटंसं कारण आहे. कारण की आता बघा, पंढरपूरची वारी ही आपल्या कशावर आलेली आहे? तोंडावर. पंढरपूरची वारी आलेली आहे तोंडावरच. तर म्हटलं जरा शॉपिंग करायला पाहिजे, आहे की नाही? कपड्यांची शॉपिंग असेल, गंधगोळी असेल, बुक्का असेल, भरपूर काही ज्या वारीच्या रिलेटेड बरं काय, म्हणजे वारीच्या संबंधाने ज्याही काही गोष्टी आपल्या आहेत, ज्या आपल्याला छोट्या मालिका असेल, मोठ्या मालिका असतील, पताका असेल, खूप काही टाळं असतील, इथं खूप आपल्याला तयारी करता येते आळंदी झाल्यावर. तर त्याच तयारीसाठी आपण आलेलो आहोत, बरं का. आणि ती तयारी आपण उद्या करू ना. हां, आज नाही. आज आपण झोपू, पण व्हिडिओ एंड नाही करत, कारण की व्हिडिओ छोटी होणार आहे. बघू, मिनटावर आपण डिपेंड करू. तर कदाचित व्हिडिओ आपली छोटीच असणार आहे, तर हिलाच आपण कंटिन्यू करूया पुढं. बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सर्व शॉपिंग तुम्हाला दाखवू. आपण काय काय घेणार, काय काय नाही, कुठून घेणार आणि कुठं कोणाला काय भेटू शकतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण आळंदी शॉपिंगसाठी आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे. आम्ही खास कपड्यांसाठी आलेलो आहोत इथं. मुख्य म्हणजे कपडे, कारण की आम्ही कपडे आपल्या इथं शिवतच नाही. कपडे आम्ही इथं शिवतो. आम्हाला वर्षभरात पडलेले कापडं वगैरे, पिसं वगैरे असतात किंवा नवीन घेतलेले, हे सर्व कपडे अनेक प्रकाराने आम्ही आळंदीला येऊन शिवत असतो. कारण की आळंदीला ज्या कापणे शिवल्या जातात ते अतिशय दर्जेदार. ते कुठेही शिवा तुम्ही, शिवतच नाही. आपल्या नवी मुंबई साईडला तसे शिवता येत नाही आपल्या लोकांना. तर त्याच्यामुळं आळंदीतच आम्ही येऊन शिवतो. मग ते माळी टेलर असतील, महाराष्ट्र टेलर असतील, अजून 2-3 टेलर, त्यांचं नाव काय तिकडं, दिघी टेलर असतील, म्हणजे अनेक टेलर आहेत आळंदीमध्ये. तुम्ही कुठेही शिवा, तुम्हाला ज्याचा हात बसेल तिथं तुम्ही मात्र कंटिन्यू करा. तसं आम्हाला जो हात बसलेला आहे तो माळी टेलर. हां, बाबांनी आमचे कपडे शिवून ठेवलेले आहेत आणि ते गावाला गेलेत खास म्हणजे ते आपले कपडे शिवायसाठी थांबले आणि कपडे शिवून ते गावाला गेले.
म्हटलं तुमचे कपडे शिवून झालेले आहेत, कपडे ठेवलेत त्यांनी आमचे, ते कपडे आता उद्या आपण कलेक्ट करू आणि बाकीची शॉपिंग करूया. तर चला जातो घरी, तिथं तुम्हाला आत्तापुरती शुभरात्री करतो. ठेवू मग, जाऊ का? चला. येतो मग.